सारे नाही एकटी पाडली एकटी एकटी पाडून टाकलं सारं दुःख वाटते कोणी बोलत नाही पोरग तिच्याकडून भाग घेते नातू तिच्याकडे भाग घेते मायकडून कोण भाग घेते कोणीच नाही घेत आता मग पोरीला सांगतो साऱ्याची यायची नाटकं कशी मला एकटं पाडलं म्हणून हॅलो 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 बाई आई बोल काय म्हणता हो आई काय झालं लढून राहिली काय झालं आई तुला काय सांगू माय सांगायचं मला एकटं पाडलं कोण पाडलं तुला एकटं एक तू घरातच राहायचं कोणी एकटं पाडलं तुला सारे एक झाले म्हटलं माय पोरग या भाऊ सारे एक झालेवर माझ्यासोबत भांडून राहिले मला एकटीला पाडलं सांगत नाही ना तू मोठी लढूनच राहिली सांगून राहिली ते एक झाले तुझ्या काही गुण झाला असं ना काय केलं असं तू मलाच बोल मला तुझ्याच गुन्हा असं मला बोला तुम्ही सारे जण भाऊ बोलते तूही बोल आई मी तशी नाही म्हणून राहिली का नेमकं काय झालं सांग तू त्याच्या एकदम त्याच बदनाम करून राहिली तू तुले भावाची भाऊजाईची झाली ना मग माई येते काय तुले असं वाटून राहिलं काय माईले बोलली असं बा म्हणूनच माईनं फोन केला तू नाही ऐकत ना माईवाली गोष्ट कोणती काय झालं ते सांग पहिले ते माय मागा लागले माय लागले अशी हे सांगू नको नेमकं कायच्यावर भांडण झाले सांग मला तू नाही बाई खरी सांगतो मी बाहेरून आली तुझी भाऊजाई अशी माय मागं लागली व काय सांगू मी काय नाही तशी बरोबर नाही करत काही ना काही झालं असं तू सांगून नाही राहिली मले ही मोठी हुशार नाही होती तिचा दोष सांगत तर ऐकून नाही राहिली एखादी पोरगी असते लोकांच्या पोरी असते ते म्हटलं असतं काही आहेच तशी भांडवडी नशी तशी हे माहिती कसं भागणी घेत शेवटी सांगून द्यायला पण काही नाही हे ती भाऊज आहे ना लोकांना वाटूट करते म्हटलं बायला किती मोठ्या जोरात काहीतरी द्यायला म्हटलं आणि मला सांगणार सांगितलं आणि मग मी बडबड केलं म्हणून बोलली ते माय म्हणणं आहे तुला काय करावं लागते ते वाटव का काय करू तिच्या नवऱ्याची कमाई आहे तिच्या पोराची कमाई आहे तू काय बोलतो जेवायला भेटते ताटसमोर येते जेव्हा आणि मग काय अगोच्या काय लक्ष द्या तुला बोलायचं काय गरज होती काय तिच्या नवऱ्यानं काही म्हटलं नाही तिच्या लेकरानं काही नाही म्हटलं तू काय म्हणत असतं तुला जेवायला भेटते तेच तर आहे एक गोष्ट सांग तुला काही कमी करते का ते तुला वेळेवर नाश्ता देते सारा देते आणि तू अशा उचापत्या धंद्या करत नको बोलत नको जात अशानं काम बिघडते म्हटलं म्हणणं का हाय बाई मला देते मग का लोकांना द्यासाठी का आपल्या घरचं काही माय म्हणणं असं पडते लोकांना दिल्यानं काय भलं होणार आहे काहीचं तू या विचार त्याचे विचार त्याच्याप्रमाणे पण तू घरात लक्ष देत नको जाऊ नये अशा मग मागं लागले म्हणतं तू अगं लय बोलली असं ना म्हणून ते बोलले दादा तसा बोलत नाही तुला कधी ते तूही मला दोष देते एखादी पोरगी असते म्हटलं असतं काय द्यायला लागत होते झोरे गिरे तू माकड नाही तुला मायवली लागत नाही काही तुला त्या भाऊजाची त्या भावाचीच लागते चांगली राह तुला दुसरे पोरं जीव खाऊ घालत नाही आणि वागवत नाही तुला तिथं गेल्यावर तुला स्वयंपाक करायला लागते ठाई सगळं भेटून राहिलं तर चांगली राहिनं काय बिनपाल तुझी करे ना त्याचं ते पाच बसून आपल्या काय लागते उगं जेव्हा म्हाताऱ्या माणसानं घरी आता 2-4 दिवसानं साक्षगंध आहे अशीच करशील का तू वैरी कुठं गेली बाई ना गाव रवठायले झालं ना मुख रवठायले रान मस्त तू काही सांगू नको वहिनी कुठेच जात नसते गेल्या असं उलीशा एवढं नाही बोलत असते माई सासू नाही बोलत बाशी म्हणणं आहे ना मी बदल चाल ठेवतो मी फोन राहू दे माझ्यासोबत बोलत नव्हतं जायचं तिकडे आता तुला तनका खरं बोललं तर जाऊ दे माहितीच्याच होतीचे झाले ना माय पुढं तशी बोलते ना म्हणून होतीच झाले माय पोरगे सोड पुरीले माय कडून येऊन राहिला तिच्याच कडून येऊन राहिला ना चेक करत आहे काय भरायचं आहे काय नाही काही कमी होतं ना गिराईक ते घेऊन जातात तर काय मॉलमध्ये माल भरायचा ते बघावं लागतं ना ते बघत आहे तर खूप सारे संपले आहे सूप मानावं लागेल काय बोलत आहे तुम्ही गो आपल्या मॉलमधल्या सूप कमी झाल्या ना त्या भरावं लागतात त्याचा विचार करून राहिलो रितेश इथे सूप नाही आहे बरं ते भर सूपचा माल पूर्ण सर भरतो येऊन राहिलो अधिक काही आणा लागते का पहा बरं सांगतो मी तुला तोपर्यंत तू सूप जमा करून घे पॅकेट्स घेऊन ये इकडे म्हणजे तुम्ही बिझी आहे का काही ठेवू का मी कॉल नाही बोलणं होते मी इकडे माझं कामही होते तुझ्यासोबत बोलणं होते माझंही बघ नाही होते बोल हो आपला मॉल तर खूपच छान आहे तुम्ही त्याच्या अगोदर मला दाखवलंच नाही वेळच नव्हता ना म्हणून दाखवला नाही आता मी काम करून राहिलो आणि तुला कॉल लावला म्हणून आता तुला दिसला आपल्या मॉलमध्ये पूर्ण माल भरायचा होता म्हणून मी सुट्टी काढली आहे का कशाला हो दोन इकडे काम करता दगदग होत असेल तर तो जॉब सोडून द्या आपला तर घरी चांगला आहे सगळं काही व्यवस्थित बरोबर आहे पण मला आवड आहे म्हणून मी करून राहिलो नंतर पाहू जास्त जर त्रास झाला तर सोडून देईल डोक्याला टेन्शन आहे त्या रियानं सारा डोक्याला माझ्या ताप आणला रश्मीला सांगू का मला प्रश्नच पडला तिलाही सांगितलं तर विश्वास बसला पाहिजे तिला विहान तुम्ही का बरं एकदम नाराज झाले एकदम विचारात का बरं पडले काय झालं काही झालं असेल तर सांगा मला नाही काही नाही झालं एकदम म्हणजे इकडला विचार करत होतो म्हणून तसं झालं टेन्शन असेल तर सांगा काही मला माझ्यापासून काही लपत नको जायचं असं काही नाही लपवाजूक सांग मी काय असलं म्हणजे काही सांगेल मी तुमच्या तितकाच विश्वास आहे सांगतो मी पण 2-3 दिवसांना एकदम नाही आता सांगत ते इकडे हँडवॉशचे पण कमी झाले आहे ते भरून घे सर मी आपल्या स्टोर रूम मध्ये पाहिला सगळा माल पण तिथं तर काही दिसून नाही राहिलं सर सोप पूर्ण संपलेलं आहे वाटते मग मी नंतर कॉल करतो माझं इकडे महत्त्वाचं काम सुरू आहे तर नंतर करतो ठेवतो ठीक आहे बाय काय रितेश काही लक्ष ठेवत जा ना तुम्ही सर्व का आम्हीच लक्ष ठेवायचं आहे का लक्ष उतरून गेलं त्या दिवशी होतं माझं लक्ष का संपल्या म्हणून पण कसं
घाई गडबडी तिकडे दुसरे कामं लागले, मग मी विसरून गेलो, तुम्हाला सांगायचंच राहून गेलं, म्हणून असं झालं सर. याच्या पुढे नाही होईन सर असं. आपल्या कस्टमरला वापस जावं लागते ना. कस्टमरला इथं दिसलं नाही तर मग डबल ते यायच्या वेळेस विचार करता इथं मिळत नाही बा, असं होते ना. मग आपल्या इकडे सगळं अवेलेबल असलं पाहिजे. म्हणतो रोज रात्री तुम्ही इकडे एक फेरफटका मारत जा. असं असं केल्यानं जमणार आहे का? रोज फेरफटका मारत नाही का तू? तो सर नाही राहिलं लक्ष. कसं लक्ष राहत नाही तुमचं? लक्ष ठेवत जा. तेव्हाच्या डब्या गिब्या आहे की संपल्या? ते आहे ना, ते आहे, त्याचं काय टेन्शन नका, ते आहे. फक्त हे आपले सोपच कमी पडल्या. माल आणाले तिकडे जावं लागेल, तिकडून घेऊन यावं लागेल, तेव्हा जमन आता. स्टोर रूम मध्ये आता ठेवून देजा सगळं माल भरून, मी आणेल. आणि सगळं आता चेकिंग करा माझ्यासोबत, आणि काय काय आहे काय काय नाही. दुर्लक्ष करू नको तू, आणि मी बघतो काय काय नाही तर. सर मी एक चिठ्ठी घेतो आणि लिहून घेतो. ठीक आहे कर. असं लक्ष ठेवत जा. याच्या पुढे असं झालं नाही पाहिजे. पुढे असं होणार नाही सर, होणार नाही. आपल्या मॉलचं नाव डाऊन होतं ना. तुम्हाला रागवायचा शौक नाही आहे. गाजी अशीच करते, तुम्ही फोनवर बोलून राहिली ना, आणि ते पण व्हिडिओ कॉलवर होते, आणि त्याच्यात आजी तू माझ्या मोबाईलमध्ये डोकून डोकून पाहून राहिली होती. आणि विहानजीला दिसलं असतं काय म्हटलं असतं, तुझी आजी बघते मला, असं वाटलं असतं त्यांना. बाई म्या कोण पाहिलं, ते मॉलमध्ये होते ना, मॉल कसा आहे म्हणून पाहिलं म्या. का लहान सुकलं दुकान आहे का मोठं आहे म्हणून पाहिलं. माय म्हणलं मोठं आहे हो दुकान. हॅलो, तुम्ही मला आवाज दिला, मलाही पाहायला भेटलं ना, म्याही पाहिलं. हो पोरी पाहून येतात आम्हाला. आम्हाला माहीत झालं किती मोठा मॉल आहे म्हणून. जवळपाशी चांगला आहे मॉल बाबा जवळचा आपल्या. लय खप होते वाटते हो माय. लय साबणा काय बाई, डब्या लय भरलं होतं बापा, किती सामान होतं बापा. ही मॉल म्हटलं का मोठाच असतो. आम्ही कुठं पाहिलं बाप्पा, आम्हाला कुठं पाहायला भेटलं, आता पाहिलं बाप्पा. आपण कुठे शहरात जातो, कधीतरी पाहिलं बाबा मॉल. इथची दुकानं पाहिलं 2-4. बाप नेतेच मोठा असलं ते हिंडवत नाही, नुसतं तिथच्या तिथं त्या गावले गेलं का वापस पाणते. मोठा कामाचा आहे हो माय. माणूसही होता हाताखाली, रितेश करे जवळ आपले, मस्त बोले, माल भराले माणूस आहे पेशल. काय खूप जण आहे ते कमी पडतात, म्हणून त्यांना लक्ष द्यावं लागते. त्यांना जॉब आहे, आज जॉबवरून त्यांनी सुट्टी घेतली म्हणे. हे जवळ किती कामाची आहे. जॉबही करते, तिकडे लक्ष देते, कामोकामीच आहे बी माणूस. त्याच्या घरचे एक जण घरी नाही राहत म्हणते ना बाई. फक्त बायाच असते म्हणते घरी. सारे कामोकामीच आहे ना, सगळे आपापल्या. मोठा आहे भाऊ कामी, लहान भाऊ कामी, सारे तिघही कमी आहे ना. आजी आता त्यांना कामच असते, ते काय करणार आहे. बरीच आहे हो तू, पाहू नको करे. पाहुणे तर काय, त्यानिमित्तानं पाहायला भेटला मॉल आपल्या जवळचा. त्या मॉलमध्ये जाईन कधी, पाहिन कधी आम्ही. आता मोबाईलवर पाहायला भेटलं, हे बरं झालं. हे त्यांना जायला सांगून देईन मी का माझ्या आजीला मॉल पाहायचा आहे, जा बाई येईल. सांगू नको बाई पोरी. असं नथ जवायला घेवायले नेईन तेव्हा नेईन. त्याच्या अगोदर चांगलं नटत बापा, असं लग्नाच्या अगोदर. नंतर जाईन ते जाईन. सगळीच कपडे गिपडे चलो दिसले व त्याच्या दुकानात घ्यायला पुरते आपल्याला कपडे मापडे. माझ्यासाठी एक कप चहा नावाचा जप करत रस्त्यावर शेती का काय बिचारा तिकडे नाही लक्ष. हाय बा बसली, काही बोललं पाहिजे. झालंच नाही का शांत तुला? तिकडे फुगली दिसून राहिली माझ्यासोबत. अगोचा फगणं सोबत नाही बोलतो, मग कोणासोबत बोलू सांग बरं. ते बायको आहे, तुला करा आहे, मी कोण होती मी सांगतो. मला 5,000 दे, मला पाहिजे 5,000. मग काही करा तुम्ही तुमचं. काय काय काम आहे तुले? काय करावं लागते, काही काम असो मला दे म्हटलं ना तुला पैसे. खरीच तुले विचारू राहिलो काय साठी बा. मी साडी घेतो 5,000ची. तिच्या पूर्वी साडी गिडी घेतच नाही आहे ना. काय अशी दाखवतो तू पाहिजे पाहिजे आगे घे ना. काय काय खाण्यावर पेण्यावर करतं काय घे. राहिला म्हणून घेऊन राहिला, घेतला नसता. काहीच कदर नाही, किती काही करा तिचं. तुला तर माहित आहे मी काय तुला चहा दे ना म्हटलं, पण तिनं दिला नाही का तुला चहा. असं हेकळपणा कमी करत जाई. जाऊ दे, बोल नको अगोचा. तू कोणाच्या मतानं ऐकत नको जाऊ. तुला दिले कोणतरी कानाभरून मला असं वाटलं नाही, तू अशी करत नाही. कोणा काना घेणं बरोबर आपलीच नको लाव. आता तुझ्याच मतानं काय करायचं आहे तो.